नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या लाडक्या क्रिएटिव्ह मराठी या चॅनलमध्ये. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 9वी आपण बरेचसे स्वाध्याय पाहिलं आहे. जसं की 4 ते 4 जे काही स्वाध्याय होते ते आपण आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलं आहे. तुम्ही जर ते व्हिडिओ पाहिले नसेल तर आपला चॅनल नक्की व्हिजिट करा. त्या चॅनलवरती संपूर्ण प्रश्नांची स्वाध्यायाची उत्तरं दिलेली आहेत. त्याचबरोबर आजचं आहे प्रकरण क्रमांक 5, एक होती समई, आणि या धड्याचे प्रकरणाचे संपूर्ण आपण आज स्वाध्याय कव्हर करणार आहोत. तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, आपण जर आपल्या क्रिएटिव्ह मराठी या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची बेल आयकॉन देखील ऑलवरती सेट करून घ्या, कारण जेव्हा पण नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला येईल आणि तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. तर चला, कोणताही वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला आपण लवकरात लवकर सुरू करूयात. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, प्रकरणाचं नाव आहे एक होती समई. प्रकरण क्रमांक 5 आहे आणि याचा आपण आज स्वाध्याय अभ्यासणार आहोत. चला स्वाध्याय अभ्यासूयात. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक पहिला जो आहे, चौकटी पूर्ण करा. आता आपल्या ठिकाणी काय आहे, तर चौकटी पूर्ण करायचं आहे. हे जे तुम्हाला आहे हे पुस्तकामध्ये ब्लँक असेल ते तुम्हाला फिलअप करायचं आहे. कशा प्रकारे करायचं आहे तर पहा, कोसपाडच्या टेकडीवरील समई म्हणून ओळख तर अनुताई वाघ. आता तुम्ही जर हा एक होती समय हा जो धडा आहे, प्रकरण आहे, व्यवस्थित जर वाचला असेल तर तुम्हाला या प्रश्नांची उत्तरे अगदी अचूक येणार आहेत. किती विद्यार्थ्यांनी व्यवस्थित स्टडी केलेला आहे, अभ्यास केलेला आहे, मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि पुढचा जो स्वाध्याय आहे प्रकरण क्रमांक 6, हा मी घेऊन येऊ का नको हे देखील सांगा. चला पाहूयात पुढे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, दुसरा प्रश्न आहे, रोपट्याच्या वटवृक्ष झालेली संस्था. पहा, तर याचं उत्तर आहे बाल ग्रामीण शिक्षण केंद्र. त्यानंतर पुढचं आहे, आयुष्याचा पाया भक्कम करणारे प्राथमिक शिक्षण. भाकरीच्या शोधात आयुष्य गमावणारे कोण आहेत तर आदिवासी बालके आहेत. या ठिकाणी व्यवस्थित दिलेलं आहे. तुम्ही वही आणि पेन घेऊन बसला असाल तर तुम्ही हा स्वाध्याय पटपट लिहून घेऊ शकता. प्रश्न क्रमांक 2 आपण पाहूयात विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न क्रमांक 2 आहे, खालील घटनांचे परिणाम लिहा. आता या ठिकाणी आपल्याला घटना दिलेली आहे, परंतु त्याचा परिणाम काय होतो ते आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे. पहा, अनुताईचे निधन. आता अनुताईचे जे निधन आहे त्याचा परिणाम का होतो, कसा होतो, कोणावर होतो ते आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे. ताराबाईंनी अनुताईचे अश्रू पुसले. परिणाम काय झाला ते या ठिकाणी लिहायचं आहे. ताराबाईचे निधन झाले, त्याचा परिणाम या ठिकाणी लिहायचा आहे. उत्तर पाहूयात आपण. पहा, तर उत्तर आपण घटना आणि परिणाम या ठिकाणी पाहूयात. आता पहिला आहे घटना, अनुताईचे निधन. आता परिणाम काय झाला तर कोसबाडची टेकडी जी होती ती हळहळली, म्हणजेच दुःखित झाली आणि परिसरातील सर्व आदिवासींना एकच हुंदका फुटला. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर व्यवस्थित प्रकारानं वाचला असेल, धडा वाचला असेल, आपला एक होती समय हा जर व्यवस्थित वाचला असेल तर तुम्हाला या प्रश्नाची उत्तरं नक्की येईल. पहा पुढे, ताराबाईंनी अनुताईचे अश्रू पुसले. तर त्याचा परिणाम काय झाला तर जो दुःखाचा डोंगर टाचेखाली चिरडत अनुताई मोठ्या जिद्दीने उभे राहिल्या. म्हणजे त्यानंतर पुढचं आहे, ताराबाईचे निधन झाल्यानंतर काय परिणाम झाला तर अनुताई बालशिक्षण केंद्राच्या संचालक झाल्या. कोण झाल्या? अनुताई. ओके. त्यानंतर त्यांनी या संस्थेच्या रोपट्याच्या वटवृक्षात रूपांतर केलं. पहा पुढे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 आहे, कार्यक्षेत्र लिहा. यामध्ये शिक्षण क्षेत्राव्यतिरिक्त असलेली अनुताईंची कार्यक्षेत्र कोणते होते. आता धड्यामध्ये जर सांगितलेलं आहे तर शिक्षण क्षेत्रामधील याच्या व्यतिरिक्त अनुताईंची जी कार्यक्षेत्र होती ती या ठिकाणी सांगितलं आहे. मी या ठिकाणी लिहिलं आहे, महिला विकास कार्यक्रम, बालकल्याण, अंधश्रद्धा निर्मूलन आणि आरोग्य हे शिक्षण क्षेत्राव्यतिरिक्त ही कार्य होती. त्यानंतर का ते लिहा. तर पहिला पाहूयात आपण. शिक्षण क्षेत्रातील कार्यकर्त्यांना कोसबाडच्या टेकडीचं सातत्याने आकर्षण राहिलं. का तर एक चांगला नागरिक निर्माण होण्यासाठी ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या सर्व अनुताईची कोसबाडच्या परिसरात केल्या.
त्यामुळे केवळ देशातीलच नव्हे तर परदेशातील संस्था आणि शिक्षण क्षेत्रातील कार्यकर्त्यांना कोसपाडच्या टेकडीचं सातत्यानं आकर्षण राहिलेलं आहे. त्यानंतर अनुताईच्या कामाला प्राथमिक अवस्थेत विरोध झाला. का झाला? तर रूढी असेल, परंपरा असेल, अज्ञान असेल आणि अंधश्रद्धा निर्मूलन आपण वाचलं आहे त्याबद्दल. ही त्यामागची कारणं होती. शिवाय स्थितीशील समाजही त्यांच्या कार्यात वारंवार अडथळे आणत होते. म्हणून अनुताईच्या कामाला प्राथमिक अवस्थेत विरोध झाला. प्रश्न क्रमांक 5 पाहूया. तत्पूर्वी आपण जर इथपर्यंत हा व्हिडिओ पाहिलाच असेल तर नक्कीच चॅनल सबस्क्राईब करा. खालील शब्दांमधील संकल्पना आपल्याला स्पष्ट करायचं आहे. भातुकलीचा खेळ काय? आता भातुकलीचा खेळ म्हणजे काय? तर आपण लहानपणी जे काही भातुकलीचा खेळ खेळत होतो त्याचं थोडक्यात या ठिकाणी वर्णन करायचं आहे. काय आहे भातुकलीचा खेळ? कसा असतो भातुकलीचा खेळ? पाहूयात. लहान मुली संसाराचा लटका खेळतात. म्हणजे जे काही लहान मुले असतात ती आपल्या रिॲलिटी जी असते आणि फेक जे असतं म्हणजे जे काही संसार असतो ते लहान मुले आपल्या मोठ्यांचं बघून ते एक भातुकलीचा खेळारूपात करत असतात आणि काही वेळानंतर ते खेळ मोडूनही टाकत असतात. त्याप्रमाणे एखादी गोष्ट सहज गंमत म्हणून करणे व नंतर ती मोडून टाकणे याला भातुकलीचा खेळ असं म्हटलं जातं. अनुताईचा संसार अवघ्या 6 महिन्यातच मोडला, जसा भातुकलीचा खेळ मोडावा तसा. आता भातुकलीचा खेळ हा संकल्पना का दिलेला आहे? कारण अनुताईचा जो संसार होता तो अगदी 6 महिन्यातच मोडला आणि त्यामुळे त्याला ॲज इट इज उत्तर म्हणून भातुकलीचा खेळ अशी उपमा दिलेली आहे. त्यानंतर ज्ञान यज्ञ याची संकल्पना पहा. यज्ञ करणे ही धार्मिक दृष्टीने पुण्यकर्म असते आणि यज्ञाकरिता अनेक लोक जमतात. त्याप्रमाणे अनेक लोकांना ज्ञानदान करणे म्हणजे ज्ञाननेय होय. अनुताईने शिक्षण प्रसाराचे कार्य करताना स्वतःच्या जीवनाची आहुती दिली व त्यांच्या कार्याला ज्ञानयज्ञ म्हटले आहे. ज्ञानगंगा. गंगा नदी पवित्र मानली जाते. तिच्यात स्नान करणारा पावन होतो. त्याचप्रमाणे ज्ञान पवित्र असून ज्ञान मिळवणे हे पवित्र कार्य होय. अनुताईने समाजामध्ये पिचलेल्या असंख्य आदिवासींना घरोघरी शिक्षणाचा प्रसार केला व त्यांच्या कार्यालाच ज्ञानगंगा असं म्हटलं जातं. त्यानंतर पाऊल खुणा. वाटेवरून जात असताना पावलांच्या खुणा उमटतात. त्यावरून तो कोणत्या वाटेने कुणीकडे गेला हे लक्षात येतं. यावरून एखाद्याने विचार कोणत्या दिशेने होते हे कळणे पाऊलखुणा असते. अनुताईने शिक्षणाचा प्रसार करताना जे काही केले त्यांच्या आठवणी म्हणजेच पाऊलखुणा होय. त्यानंतर प्रश्न क्रमांक 6 पाहूयात आपण. खालील शब्दसमूहांसाठी एक शब्द लिहायचा आहे. म्हणजे या ठिकाणी वाक्य दिलं आहे आणि त्यासाठी आपल्याला एक शब्द लिहायचा आहे. वृत्ताने स्वतःला बांधणारा वृत्तस्थ, नेमाने स्वतःला बांधणारा नेमस्थ, गावातील रहिवासी त्याला आपण ग्रामस्थ म्हणतो, तिर्हाईताच्या भूमिकेतून बघणारा तटस्थ म्हणतो. तर विद्यार्थी मित्रांनो आपण पाहू शकता या ठिकाणी काही आपल्याला उदाहरणं दिलेली आहेत. म्हणजे सापेक्ष म्हणजे निरपेक्ष, अनावृष्टी म्हणजे अतिवृष्टी. त्याचप्रमाणे आपल्याला अनाथाचं सनाथ होतं. पुरोगामी म्हणजे प्रतिगामी. त्यानंतर खाली पहा दुश्चिन्ह सुचिन्ह, स्वदेशी विदेशी, सुपीक नापीक, विजातीय सजातीय. त्यानंतर सहमत आहे. अनुताई वाघ यांना दिलेल्या समयच्या उपमेची सार्थकता तुमच्या शब्दामध्ये लिहा. आता हे जे सहमत आहे ते मी वाचून दाखवत नाही कारण व्हिडिओ जो आहे खूप मोठा होऊ शकतो आणि तुम्हाला कंटाळा देखील येऊ शकतो. तुम्ही झटपट हा व्हिडिओ पॉज करून स्क्रीनशॉट घेऊ शकता सहमतचं. त्यानंतर दुसरं आहे सहमत. समयी हे सातत्याने संयमी वृत्तीचे आणि सामर्थ्याचे प्रतीक आहे. हे विधानाबाबत तुमचे मत स्पष्ट करा. पाहून घ्या आपण व्हिडिओमध्ये संपूर्ण जे काही प्रश्न आहेत ते व्यवस्थित सोडवले आहेत. त्यानंतर आपण थोडक्यात भाषा अभ्यास म्हणजेच ज्याला आपण ग्रामर म्हणतो ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. दृष्टांत अलंकार. खालील उदाहरणं वाचा आणि समजून घ्या. आपल्याला या वाचायचे आहे आणि समजून घ्यायचं आहे. चंदनाचे हात पायही चंदन, तुका म्हणे तैसा सज्जनापासून, पाहता अवगुण मिळेची ना. संत तुकाराम यांनी लिहिलंय.
संत तुकाराम कोणत्या दोन गोष्टींची तुलना करतात? तर आपल्याला या ठिकाणी उत्तर लिहायचं आहे, चंदन आणि सज्जन. आपण या ठिकाणी वाचलेलं आहे, चंदन आणि सज्जन ह्या दोन गोष्टींची त्यांनी विचार केलेला आहे. आपण पाहू शकता. चला पुढे. चंदनाचा विशेष गुण काय आहे? तर सर्वांगाने सुगंधित करणे. परंतु संतांचा गुण काय आहे? कोणताही अवगुण नसणे त्यांच्याकडं. त्यानंतर खालील ओळी वाचा व चौकटी पूर्ण करा. आता काय आहे? तर आपल्याला या ठिकाणी वाचायचं आहे व्यवस्थित. लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा, ऐरावत रत्न थोर त्यासी अंकुशाचा मारा. आता संत तुकाराम परमेश्वराजवळ हे मागणे मागतात की लहानपण दे. म्हणजे काय? आता मोठे झाले आहेत आणि लहानपण चांगलं होतं. आपल्या प्रत्येकाला वाटत असतं की लहानपण जे होतं ते चांगलं होतं. मोठेपणात काही फारसा आपल्याला आवडत नाही. म्हणून आपण काय म्हणतो? लहानपण दे ग देवा मुंगी साखरेचा रवा, ऐरावत रत्न थोर त्यासी अंकुशाचा मारा. पहा, तर यामध्ये संत तुकाराम परमेश्वराजवळ हे मागणी मागतात. काय मागतात? तर लहानपण दे हे मागणे मागतात. रत्नासारखा थोर असलेला ऐरावताला सहन करावा लागतो, तो आहे अंकुशाचा मारा. मुंगीला ही गोष्ट प्राप्त होते. कोणती? तर साखरेचा रवा. संत तुकाराम ही गोष्ट पटवून देतात. कोणती? मोठेपणापेक्षा लहानपणच श्रेष्ठ आहे. म्हणून आपण या ठिकाणी म्हणतो लहानपण दे ग देवा. ओके. त्यानंतर मोठेपणातील यातना या उदाहरणातून स्पष्ट पटवून दिलेल्या आहेत. ऐरावताला अंकुशाचा मारा मिळतो या ठिकाणी सांगितलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ इथपर्यंत पाहिला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओला लाईक करा. काही अजून तुमचे प्रश्न असतील नक्कीच विचारा. आम्ही तुमच्या प्रश्नांची उत्तरं नक्की देऊ. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जय महाराष्ट्र, वंदे मातरम.